नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. मी श्रावणी लकेश्री तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आलो आहोत जिलेबी ह्या ट्रेलर लॉन्चला आणि आता आपल्या सोबत आहेत प्रणव दादा. सुपर्ब काय अँकर मिळाला यार मला आज. वा वा वा. प्रणव दादा, तुम्हाला पहिल्यांदा हॅपी न्यू इयर. थँक्यू. आणि तुमचं नवीन वर्षामध्ये नवीन काम सुरू आहे, तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू 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 सो मच. तर दादा, तुला ह्या मूवी बद्दल काय सांगायचं आहे? एवढंच म्हणेन या सिनेमाबद्दल की जिलेबी ही जशी गोड असते तशी ही जिलेबी गोड नाहीये. त्याच्यामध्ये त्याची वेगळी चव आहे, ती चाखल्याशिवाय कळणार नाही. अनेक वेगवेगळ्या चवी तुम्हाला या जिलेबीच्या प्रत्येक बाईटमध्ये मिळतील आणि अशी छान तुम्हाला गोल 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 फिरवत 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 तुम्हाला तो आनंद देईल. लहानपणी नाही का आपण त्या पाळण्यात किंवा चक्रात बसायचो आणि ते गोल 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 फिरल्यानंतर आपल्याला खूप मजा यायची. सो मला असं वाटतं हाच अनुभव जो आहे तो तुम्हाला या जिलेबीच्या निमित्तानं मिळणार आहे. की जिलेबी अशी गोलगोल 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 तुम्हाला फिरवत ठेवेल आणि तुम्हाला असं वाटेल अरे यार काय मजा आली यार. आणि अनेकदा असं होईल की आता कळणार सुद्धा नाही की आता पुढे काय होणार आहे. सो ही जिलेबी वेगळी आहे, ती चित्रपटगृहात या आणि पहा. बरोबर बरोबर. मी काय म्हणते, जिलेबी ही गोड आणि गुडही. तसं तुझं पात्र सुद्धा गुड आहे का, की एकदम असं खेळतंय? पात्र गुड आहे, गोड नाहीये यावेळेला. नेहमी मी अशा गोड भूमिका करतो, परंतु यावेळेला मात्र गोड नाहीये पात्र, हे गुड आहे. याच्यामध्ये यात एक वेगळेपण आहे मला असं वाटतं. ज्याच्यासाठी प्रत्येक नट काम करत असतो, मला यावेळेला ते वेगळेपण करायला मिळतंय. याच्यात मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते आमचे लेखक आणि दिग्दर्शक. लेखक आमचा मच्छिंद्र आणि दिग्दर्शक नितीन कांबळे सर यांना मी देतो. याचबरोबर स्वप्नील सरांना देतो, कारण त्यांनी जर माझं नाव सुचवलं नसतं तर इतके उत्तम लिहिलेली जी संहिता आहे, जी स्क्रिप्ट आहे ती मला मिळाली नसती आणि आमच्या दिग्दर्शकांबरोबर काम मला करता आलं नसतं, ज्यांनी मला पुन्हा एकदा एक काम करण्याची नवीन पद्धत सांगितली. एक विजन वाईज एक क्लिअर असलेला एक दिग्दर्शक मला सापडला नसता. सो मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या. अगदी बरोबर दादा. मी काय म्हणते, आता आपण बोललो पात्राबद्दल, तर मला असं विचारायचंय की तू इतके दिवस कॉमेडी हा जॉनर पकडून ठेवलेलास आणि अचानक तुला असं चॅलेंजिंग आणि थ्रिलर कॅरेक्टर मिळालं. तुला काय त्याच्यामध्ये चॅलेंजेस आले किंवा भाषा बदलण्याची गरज लागली का? अचानक मराठी प्रमाण भाषेतून आणि असं एकदम रावडी आपण म्हणू शकतो तशा पात्रामध्ये जाण्यासाठी तुला काय काय करावं लागलं? काय मला काही करावं लागलं नाही असं मी असं फार असं म्हणतो. काय असतं ना, लेखकाने लिहून दिलेलं असतं शेवटी, बरोबर आहे. ते आपल्याला समजणं किंवा ते समजावणं. जर मला समजलं नाही तर माझं दिग्दर्शक मला समजावतो आणि ते आपल्याला समजल्यानंतर आपण ते डिलिव्हर करत असतो. सो मला असं वाटतं ना की नट म्हणून मी एफर्ट्स घेतले असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त तर लेखकाने घेतले आहेत ना, दिग्दर्शकाने घेतले आहेत ना. मी एक टेक दिलाय, 2 दिलेत, 4 दिले, पण त्यांनी जवळजवळ 10-15 ड्राफ्ट लिहिलेली असतील. सो मला असं वाटतं त्यांचे एफर्ट्स आहेत ते आपण फक्त समजून घेणं आणि आपल्यातनं डिलिव्हर करणं, हेच एवढंच आपलं काम आहे ऍक्टर म्हणून माझं. सो एफर्ट्स त्यांनी घेतले आहेत, फक्त त्यांचे एफर्ट्स योग्य रीतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत एवढाच एफर्ट मी घेतलेला आहे. बाकी मी याच्यात काही श्रेय स्वतःला खूप कष्ट केले वगैरे काही नाही. भाषा बदलायची होती पण भाषा मला लेखकानेच लिहून दिली, बरोबर आहे. मला फक्त ती आत्मसात करायची होती आणि ती मीच एक ते त्याचंच पात्र बोलत आहे एवढंच मला भासवायचं होतं. सो माझा एवढाच एफर्ट आहे, बाकी माझा काही एफर्ट नाही, बाकी सगळं त्यांचं. पहिला विचार काय आला तुझ्या मनात जेव्हा की आता रावडी कॅरेक्टर सादरायचंय, तर तुझं काय असं मनाची स्थिती काय होती? मला खूप भारी वाटलं. माझे तर असे खूप मित्र आहेत जे माझ्या आजूबाजूला असायचे, पण मी त्यांच्यासारखं कधी होऊ शकत नव्हतं. ते शक्य नव्हतं ना आपल्यासाठी. आपल्या घरीची परिस्थिती आणि एकंदरीत आपल्यावर झालेले संस्कार किंवा आपण ज्या परिस्थितीत असतो, संस्कार काय आता परिस्थिती माणसाला बदलत असते, बरोबर. त्याच्यावरती संस्कार न झाले असं मी म्हणत नाही, त्याची परिस्थिती वेगळी आहे, बरोबर आहे. मला असं वाटायचं की चला आपण हे काहीतरी असं कधीतरी राहायला पाहिजे, म्हणून ते राहता येत नव्हतं. आज मला या जिलेबीच्या निमित्तानं असं पात्र आलं, मला तसं राहता आलं. सो मला असं वाटतं की ते माझे जे मित्र होते ना त्यांना साकारण्याचा किंवा त्यांच्यासारखं वागण्याचा मला एक संधी या सिनेमातनं मिळाली. छान.
ट्रेलर जेव्हा लॉन्च झाला आणि तू स्वतःला स्क्रीनवर पाहिलंस तेव्हा तुझ्या मनात काय आलं की किती छान सादर केलं की काहीतरी कमी राहिली की मी ते केलं पाहिजे होतं हे? मला असं वाटतं सिनेमा पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळतील जास्त. आणि मी म्हटलं तसं जे छान झालं ते आमच्या दिग्दर्शकाचं किंवा स्वप्नील सरांनी जे माझं नाव सुचवलं त्यांचं, आमच्या लेखकाचं ज्यांनी हे लिहिलं, आणि जर काही राहिलं त्याच्यातनं ज्या त्रुटी राहतील त्या माझ्या. ओके. हा, बाकी सगळं छान, सगळं त्यांचं. स्वप्नील दादांसोबतचा पुन्हा एक्सपिरियन्स कसा होता? खूप भारी होतं. मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं, त्यांचा लुक पाहिला, त्या क्षणी असं झालं की यार आपण पाहिलेला श्रेयस हा आता खरंच विजय करमरकर झालेला आहे. अरे वा. सो त्यांचं ते जे म्हणजे काय म्हणतात ना, काया प्रवेश होता ना, परकाया प्रवेश आपण ज्याला म्हणतो, तो त्यांनी फार अप्रतिम केला होता. त्यांचे डोळे वेगळेच दिसतात. आपण पाहिलं तर ते बोलताना, ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल हो. की ते बोलताना त्यांचा तो ॲटिट्यूड, म्हणजे जो दिग्याला अरे थांब 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 थांब, नको धाऊस नको धाऊस, मारामारी करू नको असं म्हणणारा, आज त्याला आम्हाला म्हणावं लागतं की अरे थांब थांब, नको मारूस, थांब आता. सो हे मला पाहताना मला फार मजा वाटली. आणि असं वाटलं की त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहेत. सो आता आपली ही जबाबदारी आहे तितकंच आपण त्यांना पुन्हा दिलं पाहिजे. याचं पहिला जेव्हा ट्रेलर पडला तेव्हा घरातल्यांची काय रिॲक्शन होती? खूप छान. त्यांना ह्या गोष्टीचा माझ्या घरच्यांना अधिक आनंद झाला होता की वर्षाच्या पहिल्या महिन्यात आणि जवळजवळ एका आठवड्यातच, म्हणजे मध्ये एका आठवड्याचाच गॅप आहे. सो ह्या 15 दिवसातच माझे 2 अतिशय वेगळ्या भूमिका असलेले चित्रपट प्रदर्शित होत आहेत. सो त्या गोष्टीचा त्यांना जास्त आनंद होता की कलाकार म्हणून आपला मुलगा किंवा आपला नवरा हा आपल्याला दिसतंय की त्याच्यात तू वचडाईल आहे, अरे तू हे करू शकतोस यार, तू ते करू शकतोस. पण काय होतं ना, बऱ्याचदा एक भूमिका आल्यानंतर दुसरी वेगळी भूमिका येईपर्यंत वेळ लागतो आणि त्याच्या मधल्या काळामध्ये ती भूमिका विसरायला होते. पण आता इतक्या पटपट आलेली आहे, सो त्यांना तेही आनंद होतो की अरे यार चला यार, आपला पोरगा वर्सटाईल आहे हे दिसतंय सगळ्यांना. तुला खूप ऑल द बेस्ट. आणि शेवटचा एक प्रश्न की आता नवीन वर्ष सुरू झालंय, मग तुझं न्यू रिझोल्युशन काय असेल? नवीन माझं मी म्हटलं तसं, मी काय असा काही जिम बिम वगैरे असलं काय मला काय फार जमत नाही, किंवा खूप पुस्तकं वाचणारं वगैरे असंही मला काही जमत नाही. मला मिळतं पुस्तक, मी ते वाचतो आणि मग नंतर जेव्हा वेळ असेल त्यावेळेला मी पुन्हा वाचतो. पण एक मला असं वाटतं ना, संकल्प आपण सगळ्यांनीच केला पाहिजे, कलाकारांनी पण केला पाहिजे आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या लोकांनी केलं पाहिजे, मराठी माणसाने केला पाहिजे की ह्या वर्षी मराठी सिनेमे जे आहेत त्यातले जे तुम्हाला आवडतील, जे तुम्हाला भावतील असे सिनेमे तुम्ही चित्रपटगृहात येऊनच पाहिले पाहिजे. पण असं नको की वर्षातनं त्यासाठी एकच पाहतोय म्हणून, असं नका करू. किमान आपण एक महिन्याचं बजेट काढतो ना, त्या बजेटमध्ये किमान 2 मराठी सिनेमे, एखाद दुसरं नाटक आणि एक मराठी पुस्तक लेखकाचं उत्तम, एवढं आपण घरी घेऊन येऊया आणि ते सगळ्यांनी मिळून वाचू. एका पुस्तकाची किंमत काही फार नसते, बरोबर की नाही? आपण एका विकेंडचं जर आउटिंग आपण टाळलं ना, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. अगदी. आता तू म्हणालायस सगळे नक्की ऐकतील, मला तरी असं वाटते, कारण मी स्वतः नाटक आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जोडून ठेवते. आता शेवटी जाता जाता तुला प्रेक्षकांना काय सांगायचंय? प्रेक्षकांना एवढंच सांगेन, शेवटी नाही सांगणार कारण ही शेवट नाहीये, हा. ही सुरुवात आहे. आमचा सिनेमा 17 जानेवारी रोजी चित्रपटगृहामध्ये येतो आहे. ही जिलबी हा सिनेमा निश्चितपणाने चित्रपटगृहात येऊनच पहा. जिथे कुठे लागला असेल तिथे येऊन पहा, कारण तुम्ही जर जास्तीत जास्त रिस्पॉन्स आम्हाला दिलात तरच एक वेळ अशी येईल ज्या वेळेला आपले थिएटर्स वाढतील, बरोबर की नाही? आणि मग जर तुम्हाला थोडासा लांब चित्रपट असेल, एका चित्रपटगृहामध्ये चित्रपट असेल, तर तो हळूहळू तुमच्या जवळ येईल आणि तुम्ही आहात तिकडे म्हणून तुमच्यासाठी चित्रपट आणले जातील, कारण त्यांना पण व्यवसाय करायचा आहे, बरोबर आहे की नाही? सो म्हणून मी एवढंच म्हणेन की हा सिनेमा चित्रपटगृहात येऊनच पहा आणि तुम्हाला त्याचा भरपूर आनंद मिळेल आणि तो मिळेल एवढंच मी तुम्हाला ग्वाही देतो.